भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास तर जगजाहीरच आहे। भारतातल्या अनेक क्रांतिकारकांनी खस्ता खाऊन संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। पण आज जरी भारतातला प्रत्येक भाग स्वतंत्र असला तरी असा एक रेल्वे मार्ग आहे जो स्वतंत्र नाहीये आणि आजही तो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे। हा रेल्वे मार्ग म्हणजे शकुंतला रेल्वे मार्ग, ज्यावर फक्त एकच प्रवासी ट्रेन धावते आणि या रेल्वे मार्गावर ही ट्रेन चालवण्याच्या बदल्यात भारत सरकारला अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी रक्कम दरवर्षी ब्रिटिशांना द्यावी लागते। पण असं नेमकं का आणि काय आहे यामागची गोष्ट हे जाणून घेण्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। आजवर तुम्ही भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक चित्रविचित्र गोष्टी वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पण तुम्ही कधी शकुंतला रेल्वेबद्दल ऐकलंय का? तर मंडळी, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे। याच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर दरम्यान ब्रिटिश राजवटीत बांधलेली 114 किलोमीटर लांबीची एक नॅरो गेज रेल्वे लाईन आहे। तीच ही शकुंतला रेल्वे लाईन। या मार्गावरून धावणारी एकमेव ट्रेन म्हणजे शकुंतला एक्सप्रेस। स्वातंत्र्य सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाई जाधव यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचं सांगण्यात येतं। शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते, त्यांनीच या ट्रेनला हे नाव दिलं असं सांगितलं जातं। स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर ते याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या असाही एक किस्सा आहे। दरम्यान 25 डिसेंबर 1903 रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासियांची जीवनरेखा होती। क्लिक निक्सन अँड कंपनी या एका ब्रिटिश खासगी कंपनीने या रेल्वे लाईनची उभारणी केली होती। वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तिथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरवण्यासाठी या रेल्वे लाईनची उभारणी केली गेली होती। थोडक्यात त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली। त्यानंतर शकुंतला एक्सप्रेसला आज जवळपास 125 वर्ष होत आली आहेत। नॅरो गेज रेल्वे लाईनवर ही ट्रेन धावते, त्याचं ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्यासाठी 2024 मध्येही प्रयत्न करण्यात आले। पण ही रेल्वे लाईनच्या कंपनीच्या मालकीचे त्या कंपनीने म्हणजेच क्लिक निक्सन अँड कंपनी, जिचं आजचं नाव सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी असं आहे, त्याने यावर दावा सांगितला। जर ही रेल्वे लाईन ताब्यात घ्यायची असेल तर 1865 कोटींची त्यांनी मागणी केली। याचं कारण म्हणजे 1903 साली जेव्हा ही रेल्वे सुरू झालेली तेव्हा कंपनीने तत्कालीन ब्रिटिश सरकारसोबत 100 वर्षांचा करार केला होता। खरं तर आता हा करार संपलाय, पण ती कंपनी यावरचा अधिकार सोडायला तयार नाहीये। दरम्यान 1951 मध्ये भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण झालं, परंतु हा मार्ग भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आला नाही। त्यामुळे आजही शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचं असल्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागते। या रेल्वे ट्रॅकवर शकुंतला एक्सप्रेस नावाची फक्त एकच प्रवासी ट्रेन धावते। या एक्सप्रेस बद्दल सांगायचं झालं तर 100 वर्ष जुनी 5 डब्यांची ही ट्रेन 70 वर्ष वाफेच्या इंजिनने खेचली जात होती। हे इंजिन 1921 मध्ये यूके मधील मँचेस्टर इथे तयार करण्यात आलं होतं। त्यानंतर 1994 मध्ये शकुंतला एक्सप्रेसचं स्टीम इंजिन डिझेल इंजिन मध्ये बदलण्यात आलं। या रेल्वे मार्गावर बसवलेले सिग्नल अजूनही ब्रिटिश काळातील आहेत। पूर्वी माल वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेली ही ट्रेन नंतर पॅसेंजर ट्रेनमध्ये कन्वर्ट झाली। अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी तिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिलाय। यवतमाळ पर्यंतचं अंतर कापायला शकुंतला 6 ते 7 तास घेते। त्यामुळे चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरभरा उपटून पुन्हा गाडी पकडता यायची असं जुने प्रवासी सांगतात। त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते असं लोक गमतीने म्हणतात। या रेल्वे मार्गाच्या बदल्यात भारत सरकारला त्या ब्रिटिश कंपनीला दरवर्षी 1 कोटी 20 लाख रुपयांची रॉयल्टी द्यावी लागायची। दरम्यान सध्या उत्पन्न कमी असल्यामुळे रॉयल्टी दिली जात नाहीये, पण हा ट्रॅक आजही ब्रिटिश कंपनीच्या ताब्यातच आहे। दरम्यान दरवर्षी पैसे देऊनही या ट्रॅकची अवस्था खूपच वाईट आहे। गेल्या 60 वर्षांपासून त्याची दुरुस्ती झालेली नाही असं रेल्वेशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान या ट्रॅकवरून धावणारी शकुंतला एक्सप्रेस पहिल्यांदा 2014 मध्ये आणि दुसऱ्यांदा एप्रिल 2016 मध्ये बंद करण्यात आली होती। सध्या ही ट्रेन बंदच आहे, पण ऐतिहासिक असा वारसा लाभलेली आणि जनसामान्यांना परवडणारी जीवनवाहिनी म्हणून ही ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। तुम्हाला या शकुंतला एक्सप्रेस बद्दल माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।